शेतकरी या विषयाच्या प्रस्तावावर बोलत असताना पहिल्यांदा शेतकऱ्याविषयी 2 शब्द मी या ठिकाणी बोलणार आहे आणि टाइम लिमिट प्लीज थोडं घंटीमध्येच वाजवू नका। शेतकरी मातीत घाम गाळणारा, देशाचा खरा आधार, ऊन वारा पाऊस झेलून भरतो अन्नाचे कोठार। कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी, संकटाची त्याला नाही भीती, कष्टाच्या बळावर जगतो आशेची पेटवून ज्योती। बोगस बियाणे खते निकृष्ट तरीही न हरतो त्याचा विश्वास, निसर्गाची झुंज देत करतो उद्याचा ध्यास। राजा नाही श्रीमंत नाही तरी तो जगाचा पोशिंदा आहे। शेतकरी सुखी झाला तर देश होईल खऱ्या अर्थानं आनंदी, खऱ्या अर्थानं आनंदी। अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी एका क्लिकवर सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली। एकाही शेतकऱ्याला त्या काळामध्ये वगळण्यात आलेलं नव्हतं। पूर्वीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ दिलेला होता। मात्र आता जाहीर करण्यात आलेल्या योजनांनुसार या ज्या योजना घेतलेल्या शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना या लाभातून वगळण्यात आलेला आहे। ज्या शेतकऱ्यांचा एक किंवा अनेक बँकातील थकबाकी 2 लाखापेक्षा जास्त असेल अशा प्रकरणी 2 लाखावरील संपूर्ण थकबाकी एक रकमी परतफेड योजनेअंतर्गत बँकेकडे जमा केल्यानंतर त्यांना कर्जमाफी मिळणार आहे। शेतकरी कर्जबाजारी का होतो याचाही विचार सरकारने केला पाहिजे। अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर यासारखी नैसर्गिक आपत्तीमुळे लवकर करा, पण सगळ्याला 2-3 मिनिटात करू। 1 मिनिट बोलायचं। घ्या 3 मिनिटं झाली, घ्या। ठीक आहे। शेतकऱ्यांसाठी विषय मांडत असताना आदरणीय भरणे मामाजी आपण आहात, आपल्या भावना शेतकऱ्यांविषयी खूप चांगल्या आहेत। शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना शेतीसाठी कायमस्वरूपी दर्जेदार आणि मुबलक प्रमाणामध्ये वीज पुरवठा मिळणं महत्त्वाचं आहे। यासाठी काही उपाय या ठिकाणी करता येतील का ते पाहावेत। कृषी फीडर वेगळे करणे, शेती आणि घरगुती वीज पुरवठ्यासाठी वेगळी स्वतंत्र लाईन, वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी काय करता येते का। राज्यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आहे, परंतु त्याची नोंदणी करून 3-3, 4-4 महिने पंप मिळत नाही। याकरता ती योजना देखील व्यवस्थितरित्या राबवावी। जळालेले ट्रान्सफॉर्मर 24-48 तासात बदलण्याची व्यवस्था व्हावी। शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यात यावी, ज्यामुळे रात्रीच्या सिंचनामुळे आता जे सर्पदोषाचे प्रकार झालेले आपल्याला दिसतात ते टाळता येतील, म्हणजेच अपघात टाळता येतील। राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना शेतमजुरांना पुरेपूर वीज पुरवठा मिळावा। कोरोना काळात आपल्या सगळ्यांना माहित आहे की कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात संपूर्ण जग थांबले होते, उद्योगधंदे बंद होते, वाहतूक विस्कळीत झाली होती। अशा कठीण परिस्थितीत शेतकरी मात्र आपल्या शेतात राबत राहिला। स्वतःच्या आरोग्याची, कुटुंबाची सुरक्षिततेची चिंता असताना देखील देशाच्या अन्न सुरक्षेची जबाबदारी समर्थपणे पेलली होती। त्यामुळे या शेतकऱ्याचा विचार आपण करावा। शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसाठी, जोखीम कमी करण्यासाठी आणि शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी काही नाविन्यपूर्ण योजना मामाजी या ठिकाणी राबवता येतात का आपण पाहाव्यात। शेतकरी हमी उत्पन्न योजना, पिकाला बाजारभाव कमी मिळाल्यास सरकारकडून फरकाची रक्कम, शेतकऱ्याला किमान उत्पन्नाचे हमी, वन्यप्राणी नुकसान त्वरित भरपाई योजना, मोबाईल ॲपद्वारे तक्रार नोंदणी, 15 दिवसात पंचनामा व त्यानंतर भरपाई, एक गाव एक प्रक्रिया उद्योग या अंतर्गत सोयाबीनचं उत्पन्न आमच्या मराठवाड्यामध्ये चांगलं होतं,
प्रत्येक तालुक्यामध्ये एक क्लस्टर त्या ठिकाणी उभारता येतं का याचाही विचार करावा. युवा कृषी उद्योजक योजना, कृषी पदवीधर युवकांना शेती आधारित उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज, स्टार्टअप मॉडेलला प्रोत्साहन, शेतकरी आरोग्य सुरक्षा कार्ड, संपूर्ण शेतकरी कुटुंबासाठी कॅशलेस आरोग्य सुविधा, शेतकरी संसद, तालुका जिल्हा स्तरावर दर 3 महिना 6 महिने या काळामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्याचे निराकरण करणे, यासाठी आपण त्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात. एक महत्वाचा मुद्दा एकच मिनिटामध्ये शेवटचा घ्या. बोगस बियाणे आणि बनावट खतांच्या उत्पादन विक्री विरुद्ध अधिक कठोर कायदा करण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे. मकोका सारखा कायदा यामध्ये करता येतो का याची तपासणी आपण करावी. जर बनावट बी बियाणे खते तयार करणे, पुरवठा करणे, विक्री करणे हे संघटित टोळीमार्फत होतं आणि त्यातून मोठा आर्थिक फायदा घेतला जातो, अशा प्रकरणामध्ये मकोका सारख्या कठोर तरतुदीचा विचार या ठिकाणी करण्यात यावा, ही विनंती मी या ठिकाणी करतो. उमरगा साहेब एक मिनिट. केंद्र सरकारच्या, मी आपल्याला पत्रही देणार आहे, केंद्र सरकारच्या डिजिटल पब्लिक इन्फॉर्मेशन फॉर ॲग्रिकल्चर अंतर्गत ॲग्रिस्टॅक हा प्रकल्प राबवण्यात येतो. परंतु या प्रकल्पाअंतर्गत फार्मर ID तयार करण्याचे काम CSC केंद्रामार्फत सुरू आहे. माझ्या मतदारसंघातील लोहारा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याची फार्मर ID तयार आहे. चला सर, धन्यवाद. परंतु काही तांत्रिक त्रुटीमुळे महाडीबीटी पोर्टलवर लोहारा तालुक्याचा लँड डाटा फेच होत नसल्याचं दिसून येत आहे. ही मागणी मी वारंवार केलेली आहे. अनेक शेतकऱ्यांची अद्याप स्वतंत्र फार्मर ID तयार करण्यात आलेली नाही. लोहारा तालुक्यातील ही तांत्रिक त्रुट आपण लवकरात लवकर पूर्ण करावी. निम्न तेरणा माकणी धरणावरील उमरगा लोहारा तालुक्यातील डाव्या उजव्या कालव्याची दुरुस्ती करून शेतकऱ्याला सिंचनाची व्यवस्था करून द्यावी. उमरगा तालुक्यातील तुरोरी मध्यम प्रकल्पांतर्गत कोळसूर ते तुरोरी या जोड कालव्याची बांधणी आपण करावी आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी समृद्ध करण्याचा सदस्य प्रयत्न करावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजेशजी